लेक्चरमध्ये आपण पाहिलं हिस्टॉलॉजी ऑफ ओरी. पहिल्यांदा ज्यावेळेला आपण हिस्टॉलॉजी पाहिली 12th स्टँडर्डला लागणारी हिस्टॉलॉजी ऑफ ओरी, त्यामध्ये आपण काय सांगितलं, आउटर पार्ट कॉर्टेक्स, आतला मेडुला, कॉर्टेक्सला कव्हर केलेलं जर्मिनल इपिथेलियम. नंतर विचार केला आपण मेडुलाचा, त्या मेडुलामध्ये जो स्टोमा होता त्यामध्ये होतं ब्लड वेसल, लिम्फ वेसल आणि नर्व्ज होत्या. मग सांगितलं आपण की त्या कॉर्टेक्समध्ये काय होते, मासेस होते, नंबर ऑफ मासेस होते, टायनी मासेस होते सेलचे, ज्याला म्हटलं ओरियन फॉलिकल. आणि डेव्हलपिंग स्टेजेस कोणत्या, त्या ओरियन फॉलिकलच्या प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी प्रायमॉर्डियल फॉलिकल, देन प्रायमरी फॉलिकल, देन सेकंडरी फॉलिकल, देन टर्सरी फॉलिकल अँड देन ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल मधला ओहम रिलीज झाला, प्रोसेसला म्हटलं ओव्हुलेशन. ओहम रिलीज झाल्यानंतर काय शिल्लक राहिलं, एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. कशामध्ये कन्वर्ट झालं, कार्पस ल्युटियम. आणि कार्पस ल्युटियम कशामध्ये कन्वर्ट होते, कार्पस अल्बिकन. त्यातलाच हिस्टॉलॉजीच्या एक एक्स्ट्रा पॉईंटमधला एक टॉपिक आहे, ओरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल. मॅच्युअर फिमेलमधल्या ओरीची हिस्टॉलॉजी. ओरी काय शो करते, सायक्लिक चेंजेस इन ओरी. इट शो सायक्लिक चेंजेस इन ओरी ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल. कारण जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल होते, ज्याला आपण MC पिरियड म्हणतो, त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये चेंजेस कुठं कुठं होतात, मेन चेंजेस होतात ओरीमध्ये आणि युटेरसच्या इनर वॉलमध्ये. इनर वॉल कोणती, एंडोमेट्रियम. दोघांमध्ये चेंजेस होऊन राहिले. मेन्स्ट्रुअल सायकल ज्यावेळेला होते त्यावेळेला दोन पार्टमध्ये मेन चेंजेस होतात, एक असते ओरी आणि दुसरी असते एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. येईलच आपल्याला नेक्स्ट 1-2 लेक्चरनंतर टॉपिक आहे मेन्स्ट्रुअल सायकल, तेव्हा येईल ते, त्यामध्ये आपण डिटेल बोलूच. तर म्हणून म्हटलं का सायक्लिक चेंजेस होतात ओरीमध्ये कधी मेन्स्ट्रुअल सायकल. ओरी काय शो करते, डेव्हलपमेंट ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल टू प्रायमरी फॉलिकल. प्रायमॉर्डियलचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं होतं, प्रायमरी फॉलिकल. प्रायमरीचं कन्व्हर्शन सेकंडरी फॉलिकल आणि सेकंडरी नंतर काय होतं, ग्राफियन फॉलिकल. हे चेंजेस झाले, पाहिलं आहे पण हे सर्व. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं, इट शो सायक्लिक चेंजेस होऊन राहिले ओरीमध्ये ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ओरीमध्ये चेंजेस होऊन राहिले, डेव्हलपमेंट होऊन राहिली. कशी डेव्हलपमेंट होऊन राहिली, प्रायमॉर्डियल फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झाला, प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी कशामध्ये कन्वर्ट झाला, सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी कशामध्ये कन्वर्ट झाला, टर्सियरी फॉलिकल. आणि टर्सियरी कन्वर्ट झाला ग्राफियन फॉलिकल. मग आता एकेकाबद्दल आपण डिटेल पाहू. आणि तुम्हाला माहिती आहे ग्राफियन फॉलिकलमध्ये काय डेव्हलप झालं, ओहम. पण ज्या वेळेला ओहम रिलीज झाला त्यावेळेला म्हणजे ओव्हुलेशन झालं त्यावेळेला तो कोणत्या स्टेजमध्ये होता, सेकंडरी ओसाइड स्टेज. सेकंडरी ओसाइड स्टेज काय, आता रफमध्ये जर आपण पाहिलं, कारण हे काय झालं बोर्डाच्या पुस्तकाने काय केलं, कुठले पॉईंट कुठे टाकून दिले. खरं तर हे सगळं पाहिजे केव्हा होतं, पहिल्यांदा मेन्स्ट्रुअल सायकल टॉपिक आहे, त्यानंतर आहे गमिटोजिनेसिस टॉपिक आहे, गमिटचं फॉर्मेशन, स्पर्मॅटोजिनेसिस, उजिनेसिस मधल्या स्टेप आहे. या सगळे पहा काय सुरुवातीला काय असते, ओरीमध्ये सुरुवातीला असते उगोनियाचं होते मायटोसिस, जे ग्रोथ होते या ठिकाणी. ॲक्च्युली या फेजला म्हणतात मल्टिप्लिकेशन फेज. मायटोसिसमध्ये उगोनिया कशामध्ये कन्वर्ट होते, प्रायमरी ओसाइट. प्रायमरी ओसाइटचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, सेकंडरी ओसाइट. आणि एक मिळते फर्स्ट पोलार बॉडी. फर्स्ट पोलार बॉडी स्टेजेस आहे. मग सेकंडरी ओसाइट पासून 2 सेल मिळतात, एक मिळते ओहम और एग, दुसरा असतं सेकंड पोलार बॉडी. आणि यापासून मिळतात आहे पोलार बॉडीज. पोलार बॉडी
पोलार बॉडी, 3 पोलार बॉडी मिळाल्या. या ठिकाणी झालं फर्स्ट मिओसिस, या ठिकाणी झालं सेकंड मिओसिस. फर्स्ट मिओसिस झालं. फर्स्ट मिओसिसच्या वेळेला मिओसिसचा रूल काय, 1/4 क्रोमोझोम नंबर हाफ, 1/4 क्रोमोझोम नंबर हाफ. काय झालं की प्रायमरी ओसाइट, ओहम कसा फॉर्म झाला ही स्टेज आहे. उगोनिया, उगोनियापासून मिळाला प्रायमरी ओसाइट, प्रायमरी ओसाइटपासून मिळाला सेकंडरी ओसाइट आणि फर्स्ट पोलार बॉडी. फर्स्ट मिओसिसनी सेकंडरी ओसाइटपासून मिळालं ओहम, सेकंड पोलार बॉडी. इकडे मिळालं फर्स्ट पोलार बॉडीपासून 2 पोलार बॉडी. ही प्रोसेस आहे ओचिनेसिस, जे समोर येणार आपल्याला. मी तुम्हाला नावं यामध्ये म्हणून सांगितलं. म्हणजे या ग्राफियन फॉलिकलमधनं काय रिलीज झालं, आपण म्हणतो ओहम रिलीज झाला, पण ओहम कोणत्या स्टेजला रिलीज झाला, सेकंडरी ओसाइट असताना ओहम हा काय झाला, रिलीज झालेला आहे. डायरेक्ट ओहम रिलीज न झाला तो. हा ओहम हे डिव्हिजन कधी होते, जस्ट बिफोर फर्टिलायझेशन होते. सेकंड मिओसिस कधी होते, जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. म्हणजे तो ओहम कधी फॉर्म होते, जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. मी काल मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी 2 पैकी 1 ओरी 1 ओहम रिलीज करते. पण ओहम रिलीज करते म्हणजे तो डायरेक्ट ओहम नाही आहे, तो काय सेकंडरी ओसाइट स्टेज आहे, जी या ठिकाणी आलेली आहे. सेकंडरी ओसाइट स्टेज हे रिलीज होते आणि फर्टिलायझेशनच्या आधी मग त्याचं डिव्हिजन होते आणि मग फॉर्म होते ओहम आणि सेकंड पोलार बॉडी हे रिलीज झाल्यानंतर होते. म्हणजे ग्राफियन फॉलिकलमधनं आपण ब्रॉडली म्हणतो ओहम रिलीज झाला. व्हॉट इज ओव्हुलेशन, रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ओव्हरी. ओहम नाही आहे, कोणत्या स्टेजमध्ये आहे तो, सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये आहे. मग एक वापरता प्रायमॉर्डियल फॉलिकल, 8वा स्टेजेस कशा होत्या डेव्हलपिंग, प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. प्रायमॉर्डियल फॉलिकल काय, प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये हा प्रायमरी ओसाइट आहे. प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये हा प्रायमरी ओसाइट आहे आणि याला कव्हर्ड केलेलं आहे सिंगल लेअर फॉलिक्युलर सेल. म्हणून मी प्रायमरी ओसाइट कसा दाखवला होता, असा एक लेअर ते किंवा खूप झाला तर असा सिंगल लेअर ऑफ सेल, छोटासा होता प्रायमॉर्डियल फॉलिकल. का, कारण प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये काय होता, हा झाला प्रायमरी ओसाइट ज्यापासून भविष्यात मिळणार ओहम, आणि सिंगल लेअर सेल आहे म्हणून म्हटलं प्रायमॉर्डियल फॉलिकल काय कंटेन करते, प्रायमरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट इज द डेव्हलपिंग स्टेज ऑफ ओहम. ह्या डेव्हलपिंग स्टेजेस कुणाच्या, इकडे लक्ष द्या, या डेव्हलपिंग स्टेजेस कुणाच्या, फॉलिकलच्या, आणि या डेव्हलपिंग स्टेजेस कुणाच्या, फॉलिकलमधल्या ओहमच्या. फॉलिकलमध्ये ओहम रिलीज झाला ना, या डेव्हलपिंग स्टेजेस आहे फॉलिकलच्या, या डेव्हलपिंग स्टेजेस आहे ओहमच्या. मग प्रायमॉर्डियल फॉलिकल काय आहे, त्या प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये होता प्रायमरी ओसाइट, सोबत होते सिंगल लेअर फॉलिक्युलर सेल. फॉलिकलचे जे सेल आहे त्याला म्हटलं फॉलिक्युलर सेल. मग हा कशामध्ये कन्वर्ट झाला, हा कन्वर्ट झाला नेक्स्ट स्ट्रक्चर ज्याला नाव दिलं प्रायमरी फॉलिकल. प्रायमॉर्डियल फॉलिकल कन्वर्ट इंटू प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलमध्ये सुद्धा प्रायमरी ओसाइट हा होता प्रायमरी ओसाइट. याहीमध्ये प्रायमरी ओसाइटच आहे प्रायमरी ओसाइट, पण मल्टी लेअर फॉलिकल सेल आहे. थिका इज प्रेझेंट ओव्हर द फॉलिकल. थिका काय, ग्राफियन फॉलिकल जो आहे, ग्राफियन फॉलिकलचा आउटर लेअर आहे थिका एक्सटर्ना, इनर लेअर आहे थिका इंटरना, आणि तोच थिका इंटरना काय सिक्रेट करते, हार्मोन इस्ट्रोजेन. कोणता हार्मोन, इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन. जसा कार्पस ल्युटियम काय सिक्रेट करते, प्रोजेस्टिरॉन. काय सिक्रेट करते, प्रोजेस्टिरॉन. हे तुमच्या लक्षात आलं की प्रोजेस्ट्रॉन कोण सिक्रेट करणार, कार्पस ल्युटियम. पक्क्या
फॉलिक्युलर सेल, पण फॉलिक्युलर सेल कोणते? थिका इंटरना, दोन आहे थिका, एक आउटर थिका एक्सटर्ना, आतमध्ये थिका इंटरना. तो थिका इंटरना सिक्रेट करते हार्मोन कोणता? इस्ट्रोजेन. आणि म्हणून म्हटलं बरं प्रायमरी ओसाइट इथे होता, इथे आहे, पण इथं त्याच्या भोवताल काय होता? सिंगल लेअर फॉलिक्युलर सेल. इथं म्हटलं मल्टी लेअर फॉलिक्युलर सेल. मेनी लेअर आहे म्हणजे याचा साईज वाढला आणि थिका प्रेझेंट आहे कुणाच्या भोवताल? फॉलिकलच्या भोवताल. थिका म्हणजे कोणते? आउटर लेअर थिका एक्सटर्ना. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला फॉलिकलचं ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चरच पाहायचं आपल्याला. त्यामध्ये आउटर लेअर थिका एक्सटर्ना, इनर लेअर थिका इंटरना. त्यानंतर सेकंडरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट कशामध्ये कन्वर्ट झालं? सेकंडरी ओसाइटमध्ये. यामध्ये प्रायमरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झालं? सेकंडरी फॉलिकलमध्ये. यामध्ये सुद्धा प्रायमरी ओसाइट आहे. मल्टी लेअर फॉलिक्युलर सेल आहे कॉल्ड ग्रॅन्युलोजा सेल. ग्रॅन्युलोजाचेच दोन भाग पडले, थिका इंटरना, थिका एक्सटर्ना, आणि म्हणून ते प्रोड्यूस करते म्हटलं म्हणजे इस्ट्रोजेन. काय प्रोड्यूस करते? इस्ट्रोजेन. मग त्यानंतर बनला टर्सियरी. टर्सियरी नंतर लास्ट कोणता बनला? ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकलमध्ये प्रायमरी ओसाइट कशामध्ये कन्वर्ट झाला? सेकंडरी ओसाइट. कारण आता रिलीज होणार आहे. आणि मोर फॉलिक्युलर सेल आहे, जास्त फॉलिक्युलर सेल असल्यामुळं मोर इस्ट्रोजेन प्रोड्यूस झाला. आणि कुठं मोराला टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओरी, ओरीच्या सरफेसकडे चाललेला आहे तो सेकंडरी ओसाइट. कशासाठी? रिलीज होण्यासाठी. तो काय चालला आहे? सरफेस ऑफ ओरीकडे चाललेला आहे. एम्प्टी ग्राफियन फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झाला? कार्पस ल्युटियम. आणि नंतर जर प्रेग्नन्सी नसेल, कार्पस ल्युटियम कशामध्ये कन्वर्ट झाला? कार्पस अल्बिकन. पुन्हा डबल सांगते एवढं आणि कंप्लीट करतो टॉपिक. ओरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल. लक्ष द्या. इट शो सायक्लिक चेंजेस इन ओरी ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मी सांगितलं मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा होते तेव्हा चेंजेस कुठे कुठे होते? ओरीमध्ये आणि युटेरसमध्ये. युटेरसचा कोणता लेअर? एंडोमेट्रियममध्ये. इट शो डेव्हलपमेंट ऑफ काय काय डेव्हलप होऊन झालं? प्रायमॉर्डियल फॉलिकल कन्वर्टेड इंटू प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी इंटू सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी इंटू टर्सरी फॉलिकल अँड टर्सरी इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. या सगळ्या फॉलिकलच्या स्टेजेस आहे, डेव्हलपिंग स्टेजेस. आणि फॉलिकलच्या आतमध्ये जो डेव्हलप होऊन राहिला ओहम, त्याच्या डेव्हलपिंग स्टेजेस आहे ज्या आपल्याला ओजिनेसिसमध्ये येणार. हे नाही येणार पुढं. आता ह्या स्टेजेस डिटेलमध्ये येईल. जे मी तुम्हाला इथे सांगितलं की सुरुवातीला उगवणी होत्या, मायटोसिस झाला, प्रायमरी ओसाइट मिळालं, फर्स्ट मिओसिस झाला, सेकंड मिओसिस झाला आणि हा ओहम रिलीज झाला, ओहम मिळाला. पण जेव्हा ओहम रिलीज होते ओरीमध्ये त्यात असते सेकंडरी ओसाइट. जस्ट बिफोर फर्टिलायझेशन तो काय बनते? ओहम. प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये बघा काय प्रायमरी ओसाइट आहे आणि काय सोबत काय? सिंगल लेअर फॉलिक्युलर सेल. प्रायमरी ओसाइट विथ सिंगल लेअर फॉलिक्युलर सेल. प्रायमॉर्डियल फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झाला? प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलमध्ये सुद्धा प्रायमरी ओसाइट आहे, पण प्रायमॉर्डियलमध्ये सिंगल लेअरचा फॉलिक्युलर सेलचा इथं मल्टी लेअर फॉलिक्युलर सेल आहे आणि थिका प्रेझेंट आहे. कुठं? ओव्हर द फॉलिकल, ज्यापासून इथे थिका एक्सटर्नल, थिका इंटरनल. मग इथे सेकंडरी फॉलिकल आहे. सेकंडरी फॉलिकलमध्ये सुद्धा काय म्हटलं पण प्रायमरी ओसाइट आहे आणि मल्टी लेअर फॉलिक्युलर सेल आहे, ज्याला नाव दिलं ग्रॅन्युलोजा. आणि ते ग्रॅन्युलोजा काय सिक्रेट करणार आहे? हार्मोन इस्ट्रोजेन. त्यानंतर आहे ग्राफियन फॉलिकल. यामध्ये प्रायमरी ओसाइट गेट कन्वर्टेड टू सेकंडरी ओसाइट स्टेज आहे आणि मोअर फॉलिक्युलर सेल आहे. जेवढे जास्त फॉलिक्युलर असेल तेवढा इस्ट्रोजेनचं सिक्रेशन जास्त. आणि मूव्ह होऊन राहिला कुठं? टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओरी. कशासाठी? रिलीज होण्यासाठी. कारण 14व्या दिवशी ग्राफियन फॉलिकल रप्चर होणार आहे. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ग्राफियन फॉलिकल रप्चर होणार आहे आणि ओम काय होणार आहे? रिलीज होणार आहे. त्यानंतर एम्प्टी ग्राफियन फॉलिकल कन्वर्ट झालं कशामध्ये? कार्पस ल्युटियम. कार्पस ल्युटियम कशामध्ये कन्वर्ट झालं? कार्पस अल्बिकन. अशा प्रकारे ओरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल संपलं. म्हणजे आपल्या धड्यामध्ये असं समजा की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट झाली, हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस झाली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट झाली, हिस्टॉलॉजी ऑफ ओरी झाली. आता नेक्स्ट लेक्चरमधला टॉपिक आहे आपला स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. या ग्राफियन फॉलिकलचं डिटेल स्ट्रक्चर पाहायचं आपल्याला.
आपण त्यासाठीच पाहिलं की स्टेजेस कोणत्या होत्या. पहिल्यांदा प्रायमॉर्डियल फॉलिकल, मग प्रायमरी फॉलिकल, मग सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल, नंतर काय होतं मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिक पाहणार स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल.